नवी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर अखेर कडक भूमिका घेतली। नियम मोडणाऱ्या बांधकामावर कामबंदीचा इशारा देण्यात आलाय। तर नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी हा इशारा दिलाय। तसंच नवी मुंबईतील 700 बांधकामाची झाडाझडती होणार आहे। धुरंधर 2 चित्रपटाच्या शूटिंगवेळी मुंबई मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मुंबई शूटिंगवेळी हे मनपाचे नियम मोडल्याचा आरोप आहे। याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आदित्य धर यांचं प्रोडक्शन हाऊस B62 स्टुडिओजला काळ्या यादीत टाकण्यात आलं। वीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत शिपाई पदांसाठी होणारी भरती प्रक्रियेत बदल झालाय। नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर होणाऱ्या या प्रक्रियेची तारीख प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे 16 फेब्रुवारीऐवजी 21 फेब्रुवारीला शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे। नवी दिल्लीतल्या AI समिट 2026 या परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबईतल्या पिल्लई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला। पिल्लई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी AI आधारित ॲप तयार केले, ज्याद्वारे अंध आणि मूकबधिरांना संवाद साधणं सोपं जाईल। पिल्लई कॉलेजच्या या प्रकल्पाचं सर्वत्र कौतुक होत आहे। ओपन AI अकॅडमी एक्स नेक्टिव्ह आणि कन्क्लूड ही संस्था या स्पर्धेची मुख्य आयोजक होती। ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे हा पूल आजपासून सुरू झाला आहे। त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळालेला आहे आणि येत्या मे महिन्याच्या अखेर इतर देखील काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे ठाणे मुंबई आणि ठाणे भिवंडी वाहतूक कोंडी कमी होणार आहे। लग्न करण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांना पूर्णपणे ओळखत नसतात। त्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधांमध्ये गुंतताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं निरीक्षण सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। लग्नाआधी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असा संशय यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विमान अपघातावर व्यक्त केला। विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला, याचा अर्थ दाल में कुछ काला है, असं वडेट्टीवारांनी म्हटलं। विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊतांनीही याबाबत मोठा दावा केलाय। अजित पवारांवरील आरोपाची फाईल उघडण्यात अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। तर नवे मेट्रो मार्ग 3ऱ्या मुंबईला गती मिळणाऱ्या MMRDAच्या प्रकल्पासाठी 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। 3री मुंबई आणि नवीन मेट्रो प्रकल्पासाठी यात भरीव तरतूद करण्यात आली आहे। मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी MMRDAनं कंबर कसली आहे। BKC वडाळा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या भूखंडाच्या लिलावातून 11,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। हा निधी प्रामुख्याने मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांसाठी वापरला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातील कर्नाळा साईची रणेर पट्ट्यात प्रस्तावित 3ऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे। मुंबई नवी मुंबईतील ताण कमी करण्यासाठी MMRDAनं अर्थसंकल्पात 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग येणार आहे। पालघर जिल्ह्यातील जाई ते वरई या रस्त्याचं हॅम प्रोजेक्ट अंतर्गत नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय। 50पेक्षा अधिक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 184 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केला। आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा पार पडला। मुंबईत जवळपास 92 किमी लांबीच्या नव्या 4 मेट्रो मार्गिकांचं काम हाती घेतलं जाणार आहे। त्यामध्ये भिवंडी कल्याण, दुर्गाडी ते कल्याण, मीरा भाईंदर ते वसई विरार अशा 14 मार्गिकांचा समावेश असणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातांची रस्ते विकास महामंडळानं दखल घेतली। वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना केली असून ही समिती महामार्गाच्या सुरक्षेचा अभ्यास करणार आहे। मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील 18 स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याची प्रक्रिया सुरू केली। सध्या 10 स्थानकांसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित 8 स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे। होळीच्या पारंपरिक शिमगोत्सवाची तयारी कोकणात सुरू झाली। यासाठी ठाणे एसटी विभाग आणि मध्य रेल्वे सज्ज झाली आहे। होळीनिमित्त विशेष एसटी बसेसचं आयोजन केलं असून ठाणे एसटी विभागांतर्गत 8 आगारातून या विशेष बस सुटणार आहेत। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेच्या जीई मुख्य 2026च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला। यात 12 विद्यार्थ्यांनी परफेक्ट 100 गुण मिळवले।
आरटी अंतर्गत होणाऱ्या विनामूल्य प्रवेशामध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या, त्यामुळे आता हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीनं केली जाणार आहे. मुंबईत यंदा फेब्रुवारीत उच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. मुंबईत अखिल भारतीय किसान सभेतर्फे भारत अमेरिका व्यापार करार विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनात नेतृत्व करणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांना शेतकरी योद्धा पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे. पालघरमधील शिरगाव बीच इथं ग्लोबल कोकण बीच फेस्टिवल आणि कोकण सरस प्रदर्शन येत्या 18 ते 22 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबईत 17 ते 18 फेब्रुवारीला महिला कौशल्य विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. तर महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी मुंबई पालिकेतील 50 महिला बचत गटाच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळावा भरवण्यात आला. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला मराठा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाला छत्रपती मालोजी राजे आणि संयुक्त राजे भोसले यांची उपस्थिती असणार आहे. कल्याण पश्चिमेतील काही हाय प्रोफाईल परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपच्या शिष्टमंडळानं याबाबत पोलिसांना निवेदन दिलं. संबंधित व्यक्तीची कागदपत्र तपासून बेकायदेशीर वास्तव्य आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. लोकल रेल्वेचं तिकीट किंवा पास काढण्यासाठी वापरल्या जाणारी UTS मोबाईल ॲप 1 मार्चपासून बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल्वन ॲपचा वापर सुरू करावा असं आवाहन करण्यात आलं. उल्हासनगरात नशेखोर तरुणांनी कारची तोडफोड केली. हिराघाट परिसरातील शिल्पा अपार्टमेंट या इमारतीबाहेर उभ्या असलेल्या एका कारची काच एका नशेखोर तरुणानं दगड मारून फोडली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरातील एका बंद घरात चोरी झाली आहे. सर्व कुटुंब बाहेरगावी गेले असताना घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातील 40 तोळे सोन्यासह 50,000ची रोकड लंपास केली. मुंबईतील मुलुंड मेट्रो अपघातानंतर ठाण्यात मेट्रो अपघात होण्याची भीती वर्तवली जाते. ठाणे गायमुख ते नितीन जंक्शन मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी मेट्रोच्या पिलरला खालूनच तडे गेले. बांधकाम विभागाकडून कोणताही प्रकारची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी अजूनही लावण्यात आलेली नाहीये. नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरात निवासी इमारतीच्या 5व्या मजल्यावरील काही भाग कोसळला. या घटनेत 3 जण जखमी झाले. तर 80 जणांना यावेळी वाचवण्यात यश आलेलं आहे. मात्र जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं स्वप्न अपूर्ण राहिलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलं. माझा भाऊ राहिला नाही, आता काही उरलं नाही. अजितदादांचे निर्णय स्वप्न दादांसोबतच गेलीत असं वक्तव्य सुळेंनी केलं. अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची भेट घेतली. यावेळी झिरवाळ यांच्यावर सुनेत्र पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गटनेत्यांची बैठक घ्यावी अशी मागणी काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडेंना पत्र लिहिलं. इंदूर इथं सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करावी अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शेवाळेंच्या निवेदनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. 95% अल्पसंख्याक शाळा या काँग्रेसच्या लोकांच्या आहेत असा आरोप अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. विद्यार्थ्यांना शिकवणं त्यांचा उद्देश नव्हता असंही त्यांनी म्हटलं. CID चौकशीतून शाळा कोणाकडे उघडेल असंही प्यारे खान यांनी नमूद केलं. मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण कलंक लावणार असल्याचं अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय. या लाचखोरीच्या प्रकाराबाबत मला कल्पना नव्हती असं झिरवाळ यांनी म्हटलंय. या प्रकरणी पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचा आदेश दिल्याचंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. महायुतीमधील गणेश नाईक विरुद्ध शिंदे वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिंदेंना थेट अंगावर घेणाऱ्या गणेश नाईकांना शिंगावर घेण्याची भाषा आता शिवसेनेकडून सुरू झाली आहे. गणेश नाईकांनी आता आवरावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई सुरू होईल असा इशारा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी. पाहतात की ज्या बिल्डिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून पोलखोल अभियान राबवलं जाणार आहे. शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महापौर रितू तावडे यांनी पहिल्या महासभेतच सभागृहातील पुतळ्याचं पुनर्रचना करण्याचं निवेदन दिले. यामध्ये जुन्या रचनेत बदल करून ती अधिक प्रभावी उपयुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सभागृहातील पुतळे सन्मानाने इतर ठिकाणी किंवा सभागृहातच स्थापित करण्यात येणार आहे. भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यामुळे भिवंडी महापालिका मुख्यालयाला पोलीस भिवंडी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज करण्यात आले. यामध्ये महापौर पदासाठी 9 तर उपमहापौर पदासाठी 6 जणांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे तारिक मोमीन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी अर्ज दाखल केला. नवी मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे पक्षातर्फे 4 जणांनी अर्ज दाखल केलेत. सर्व नगरसेवक ऐरोली विधानसभेतील असून 2.5 वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पद देण्यात येणार आहे. 2.5 वर्षानंतर बेलापूर विधानसभेतील 4 स्वीकृत नगरसेवकांना संधी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे टॅलेंट हंट उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवक्ते, संशोधन समन्वयक आणि प्रचार प्रसार समन्वयक या पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.